नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये आपण 1.1 या सराव संचाचा अभ्यास केला आहे. आजच्या या भागामध्ये आपण 10वी गणित भाग 1 यामध्ये असलेले पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये असलेला सराव संच 1.2 हा आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना गरजू विद्यार्थ्यांना देखील हे चॅनल आणि व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे त्यांना देखील अभ्यासासाठी मदत होईल. तर या ठिकाणी आपण बघत असताना काल आपण दोन चलातील रेषीय समीकरण चलाचा सहगुणक समान करून कसा सोडवायचा याचा अभ्यास आपण कालच्या व्हिडिओमध्ये केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेले एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने कसे सोडवायचे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर हा खूप महत्वाचा भाग या ठिकाणी मानला जातो. तर हा महत्वाचा भाग अभ्यासत असताना या ठिकाणी थोडं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिलेली सारणी जी आहे ती सारणी कशा पद्धतीने पूर्ण करायची त्याचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं असतो. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. त्यानंतर बघा या ठिकाणी आता ही सारणी तुम्हाला कृतीयुक्त प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी दिलेली सारणी आपण पूर्ण करत असताना ही सारणी जर पूर्ण केली नाही तर याच्याशिवाय आपल्याला आलेख काढता येणार नाही, कारण निर्देशक नसतील तर आलेख काढता येणार नाही. त्यासाठी सारणी पूर्ण करणं गरजेचं असतं. या ठिकाणी दिलेलं जर पहिलं समीकरण बघितलं तुम्ही तर x अधिक y बरोबर या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला 3. म्हणजे निश्चितच तुम्हाला x अधिक y म्हणजे अशा 3 किमती शोधायच्या, अशा दोन x आणि y च्या किमती शोधायच्या आपल्याला की ज्यांची बेरीज या ठिकाणी 3 आली पाहिजे. आता या ठिकाणी जर प्रश्नात पाहिलं तर ऑलरेडी तुम्हाला 3 दिलेले आहेत. या ठिकाणी 3 दिलेले असल्यामुळे या ठिकाणी अशी कोणती किंमत असेल की ज्यामुळे दोघांची बेरीज या ठिकाणी आपल्याला 3 मिळेल. त्यासाठी आपण जर बघितलं तर 3 अधिक 0 जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला 3 आणि 0 ऑलरेडी तुम्हाला इथे किंमत दिलेली आहे. जसं या ठिकाणी 5 आहे, मग 5 मध्ये जर आपण किती मिळवलं म्हणजे उत्तर यायला पाहिजे या ठिकाणी 3. या समीकरणामध्ये काय करायचं तर x ऍज इट जशाच तसंच ठेवा, अधिक 5 आपण ठेवायचे आणि बरोबर या ठिकाणी आहे 3. आता किंमत कशी काढायची बघा, तर x बरोबर 3 वजा 5 करावे लागतील आणि उत्तर या ठिकाणी मिळेल आपल्याला वजा 2. म्हणजे निश्चितच या ठिकाणी वजा 2 हे आपल्याला उत्तर असायला पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला x ची किंमत वजा 2 आणि 5 अशा दोन किमती या ठिकाणी मिळतील. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी 0 दिलेला आहे, त्यामुळं या ठिकाणी जास्त तुम्हाला विचार करत बसायची गरज नाही. अशा पद्धतीने ही सारणी तुम्हाला पूर्ण झालेली दिसेल. त्यानंतर बघूया आपण x वजा y बरोबर 4. म्हणजे अशा दोन किमती शोधायच्या की x मधून जर आपण y ची किंमत वजा केली तर उत्तर या ठिकाणी 4 यायला पाहिजे. सर्वप्रथम या ठिकाणी y ची किंमत 0 दिलेली आहे, म्हणजे निश्चितच x ची किंमत या ठिकाणी 4 असायला पाहिजे. म्हणजे 4 वजा 0 जर आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी 4 उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर बघा या ठिकाणी x ची किंमत वजा 1 दिलेली आहे, वजा y जशाच तसा आणि आपल्याला 4 ची किंमत काढायची. मी वजा y जशाच तसंच ठेवतो, 4 हे -1 इकडे जाऊन +1 होतील आणि दोघांची बेरीज 5 येईल, परंतु y चं वजा चिन्ह आपल्याला 5 ला द्यावं लागेल. म्हणजे निश्चितच या ठिकाणी वजा 5 हे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी वजा 1 आणि वजा 5 अशा आपल्याला या ठिकाणी किमती मिळतील. शेवटची किंमत तुम्हाला ऑलरेडी पूर्ण सारणी या ठिकाणी भरून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी दिलेल्या सारण्या या ठिकाणी पूर्ण करू शकता. अशाच पद्धतीने आपण सारणी पूर्ण करून त्याचा आलेख कसा काढायचा याचा अभ्यास करण्यासाठी पुढील समीकरणाचा आपण अभ्यास करू. या ठिकाणी दिलेला दुसरा प्रश्न आहे आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर अगोदर आपल्याला या ठिकाणी समीकरण दिलेले आहे. तर सर्वप्रथम समीकरण या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर आपलं समीकरण आहे बघा 1 नंबरचं की x अधिक y बरोबर 6. तर या ठिकाणी सगळ्यात सोपं म्हणजे काय तर अशा दोन किमती शोधा की ज्यांची बेरीज 6 आली पाहिजे. मग आपण या ठिकाणी समजा उदाहरणार्थ 1 आणि 5 या दोन किमती घेऊ शकता. त्यानंतर 1 आणि 5 च्या नंतर तुम्ही 2 आणि 4 घेऊ शकतात आणि त्यानंतर या ठिकाणी 3 अधिक 3 म्हणजे अशा पद्धतीच्या दोन किमती नाही ठेवायच्या ज्यामुळे तुम्हाला या समीकरणाची किंमत या ठिकाणी मिळेल. म्हणजेच 1 अधिक 5 2 अधिक 4 3 अधिक 3 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 हे उत्तर या ठिकाणी मिळेल. जसे की तुम्ही या समीकरणामध्ये सुद्धा किमती बघू शकता. म्हणजे या ठिकाणी 1 5 ही किंमत मिळाली, 2 4 आणि त्याच्यानंतर 3 3. त्यानंतर जसं पुढचं समीकरण बघा
एक्स वजा वाय बरोबर 4, जे की आपण याच्या अगोदरही बघितलं होतं. म्हणजे अशा दोन किमती निवडा की वायच्या एक्सच्या किमतीमधून आपण वायची किंमत वजा केल्यानंतर आपल्याला 4 यायला पाहिजे. म्हणजे निश्चितच या ठिकाणी आपण 4 शून्य घेऊ शकतो, 5 1 देखील आपल्याला घेता येईल आणि त्याच्यानंतर 6 2 ही सुद्धा किंमत या ठिकाणी आपल्याला घेता येईल. तर आता या दोन किमती आपल्याला या ठिकाणी खाली लिहाव्या लागतात. अशा पद्धतीने तुम्ही सारणी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी त्या समीकरणांचे आलेख काढता येणार नाहीत. चला तर मग आता आपण आलेखाकडे वळूयात. आता आलेख कसा काढायचा, तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला दिलेले जे बिंदू आहेत ते कोणते बघा या ठिकाणी. तर सर्वप्रथम अगोदर दिलेला निर्देशक जो आहे तो आपला निर्देशक आहे बघा या ठिकाणी 1 आणि वजा 5, म्हणजे एक्स अक्षावरचे एक घ्यायचा. आता ही जी आडवी रेषा असते आपण हिला एक्स अक्ष म्हणतो, उभी रेषेला वाय अक्ष म्हणतो. याचं प्रमाण मात्र तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. प्रमाण दोन्ही अक्षावरती आपण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक घेतलेलं आहे. आता या ठिकाणी एक्सचा निर्देशक 1 आणि वायचा निर्देशक 5, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्सचा निर्देशक 1 आणि वायचा निर्देशक 5, म्हणजेच आपल्याला तो या ठिकाणी बिंदू मिळेल. या ठिकाणी आपण एक्स निर्देशक घेतला 1, वायचा निर्देशक घेतलेला आहे 5. तसेच आपल्याला एक्स निर्देशक 2 आणि वायचा निर्देशक आपल्याला 4 घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी ते बिंदू आलेला दिसेल. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी ते बिंदू दिसत असतील. तसेच दुसरा निर्देशक आपला 3 अधिक 3, म्हणजे एक्सचे पण 3 घ्यायचे आणि वायचे पण या ठिकाणी 3 घ्यायचे. आता या दिलेल्या समीकरणाची आपण या ठिकाणी रेषा काढू. आता याची रेषा कशी काढायची, तर बघा आपण हे बिंदू या ठिकाणी जोडून घेणार आहोत. म्हणजे या दिलेल्या समीकरणाचा तुम्हाला आलेख काढावा लागेल. तर हे तिन्ही बिंदू या ठिकाणी तुम्ही जोडून घ्यायचे. हे जोडत असताना थोडं जास्त अंतरापर्यंत त्यांची वाढ करून घ्यायची, ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी ती रेषा स्पष्टपणे किंवा एकमेकीला छेदताना दिसेल. आता आपण दुसऱ्या बिंदूकडे बोलूया. आता दुसरा बिंदू आपल्याला कोणता दिलेला आहे, तर तो या ठिकाणी बघा या ठिकाणी दुसरा बिंदू आपण बघू शकता 4 आणि 0, म्हणजे एक्स अक्षावरचे 4, वाय अक्षावरचा 0, म्हणजे निश्चितच तो बिंदू आपल्याला एक्स अक्षावरती मिळेल. त्यानंतर 5 आणि 1, म्हणजे एक्सचे 5 आणि वायचा निर्देशक 1 या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर 6 आणि 2, म्हणजे एक्सचा निर्देशक 6 आणि वायचा निर्देशक आपल्याला 2 घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये आलेले दिसतील आणि हे तिन्ही बिंदू आपण या ठिकाणी जोडून घेऊ. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते बिंदू स्थापन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या बिंदूतून जाणारी जी रेषा आहे ती रेषा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने काढायची आहे. आता ही रेषा काढल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये अगोदर काय करायचंय, तर ज्या रेषेचे आपण जे बिंदू घेतले त्या रेषेवरती ते आलेख लिहिणं गरजेचं असतं. म्हणजे समीकरण लिहायचं. जसे की अगोदरची रेषा होती आपली एक्स अधिक वाय बरोबर या ठिकाणी होते 6, आणि जे दुसरं समीकरण दिलेलं आपल्याला ते आहे या ठिकाणी एक्स वजा वाय बरोबर 4. असे या ठिकाणी अगोदर त्या समीकरणाचे तुम्हाला आलेख समीकरणाची रेषा काढल्याच्या नंतर त्यावर तुम्हाला समीकरण लिहायचे. आता या दोन रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात तो असतो आपला उत्तर किंवा उकल. आता इथे जर छेदलं तर पाहिलं तुम्ही तर एक्स निर्देशक आहे या ठिकाणी 5 आणि वाय निर्देशक आहे 1, म्हणजेच आपल्या या समीकरणाचं जी उकल आहे ज्याला आपण उकल किंवा उत्तर म्हणतो, तर ती उकल आहे या ठिकाणी मित्रांनो एक्स आणि वाय. या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिणं गरजेचं असतं आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे 5 आणि 1. अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या समीकरणाचा आलेख या ठिकाणी आलेख पेज वरती तुम्ही या ठिकाणी काढू शकता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असा हा सराव संच आपल्याला मानता येईल. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न आपल्याला दिला आहे एक्स अधिक वाय बरोबर 5, म्हणजे अशा दोन किमती शोधायच्या की ज्यांची बेरीज झाली पाहिजे 5. ठीक आहे. आपण या ठिकाणी दुसऱ्या किमती शोधू. एक्स अधिक वाय बरोबर आपण 5 येण्यासाठी उदाहरणार्थ मी या ठिकाणी घेतो 4 1, म्हणजे 4 अधिक 1 या ठिकाणी 5 येतील. त्यानंतर 3 अधिक 2 आणि त्यानंतर 2 अधिक 3, म्हणजे अशा आपण किमती ठेवल्यामुळे आपल्याला ज्यांचं उत्तर किंवा ज्यांची बेरीज 5 येईल अशा किमती या ठिकाणी आपल्याला मिळाल्या. या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे 4 1 3 2 आणि 2 3. त्यानंतर एक्स वजा वाय बरोबर 3, म्हणजे अशा दोन किमती शोधा की ज्यांची वजाबाकी आपल्याला
3 आली पाहिजे. मग आपण 3 0 घेतो मी या ठिकाणी, त्यानंतर 4 1 घेतो आणि 5 2. अतिशय सोपं आहे, जास्त विचार करत बसत किंवा अडचणी जायचं नाही. सोप्या सोप्या किमती ठेवून या ठिकाणी तुम्हाला समीकरणामध्ये उकली ठेवायची आहे. त्यानंतर बघा 4 1 घेतला आपण आणि 5 2. ठीक आहे. आता या दिलेल्या समीकरणाचे आपण आलेख काढूया. बघा सुरुवातीला दिलेला जो बिंदू आहे आपला तो कोणता आहे बघा. या ठिकाणी निर्देशक आहे 4 1, म्हणजे x अक्षावरचे 4 y अक्षावरचा 1, म्हणजे निश्चितच तो बिंदू या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल. त्याच्यानंतर दुसरा आहे 3 आणि 2, x अक्षावरचे 3 y अक्षावरचे 2, म्हणजे या ठिकाणी तो बिंदू येईल. त्यानंतर 2 आणि 3, x अक्षावरचे 2 y अक्षावरचे 3. आता हे मिळालेले तिन्ही बिंदू आपण जोडून घेऊ. ठीक आहे. बघा आता याची आपण एक रेषा काढून आपण ते बिंदू या ठिकाणी जोडून घेणार आहोत. अगोदरच्या ठरलेल्या प्रश्नाप्रमाणे याला सुद्धा आपण या ठिकाणी जोडू. ती रेषा थोडी मी या ठिकाणी वाढून घेतो. तुम्ही दोन्ही बाजूला ती रेषा या ठिकाणी वाढून घेऊ शकता. ठीक आहे. याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या रेषेचे सुद्धा बिंदू घेऊयात. बघा दुसरा बिंदू या ठिकाणी सुरुवातीला दिले आपल्याला 3 0, म्हणजे x अक्षावरचे 3, म्हणजे तो बिंदू आपल्याला x अक्षावरतीच ठेवावा लागेल. दुसरा बिंदू आपला 4 1, म्हणजे x अक्षावरचे 4 y अक्षावरचे 1, म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी तो बिंदू आपण घेतलेला आहे. त्यानंतर आहे 5 आणि 2, म्हणजे या ठिकाणी तो बिंदू येईल. बघा यांची सुद्धा आपण रेषा काढून घेऊ, ज्यामुळे आपल्याला त्या रेषेचा छेदन बिंदू या ठिकाणी लगेच मिळेल. बघा या ठिकाणी आपण या रेषेचा एक मिनिट याची या समीकरणाची रेषा आपण काढून घेऊ. एक मिनिट. ओके. त्या ठिकाणी 5 आणि 2 आपण इथे तो बिंदू घेऊयात. आता आपण याची जोडण्यासाठी रेषा काढून घेऊ. बघा या बिंदू जोडणारी आपण रेषा काढली. या ठिकाणी दोन्ही बिंदू किंवा दोन्ही रेषा एकमेकाला छेदणं खूप गरजेचं असतं. त्यावेळेसच आपल्याला त्या समीकरणाची उकल त्या ठिकाणी मिळणार असते. बघा या ठिकाणी या समीकरणाची आपल्याला उकल मिळालेली आहे 4 आणि 1. या ठिकाणी उत्तर त्याचं आपल्याला लिहायचं आहे आणि समीकरणाचे आलेख सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्या रेषेचे समीकरण सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागतील. या ठिकाणी मिळालेली उकल मी लिहून घेतो. उकल या ठिकाणी देऊयात आपण x आणि y. बरोबर उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे 4 आणि 1, म्हणजे 4 आणि 1 अशा दोन किमती आहेत ज्यांची बेरीज केल्यास 5 उत्तर मिळतं आणि वजाबाकी केल्यानंतर 3 उत्तर मिळते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. दिलेला पुढचा प्रश्न या ठिकाणी x अधिक y बरोबर आपल्याला 0 आला पाहिजे, म्हणजे अशा दोन किमती ठेवा की ज्यांचं उत्तर 0 आलं पाहिजे. तुम्ही 0 0 घेऊ शकता, 1 1 घेऊ शकता आणि 2 2 घेऊ शकता. तर या ठिकाणी एक किंमत आपल्याला ऋण ठेवावं लागेल, म्हणजे यांची जर बेरीज केली आपल्याला तर निश्चितच 0 उत्तर मिळतं. म्हणजे 0 0 1 वजा 1 आणि 2 वजा 2. पहिलं समीकरण कळालं. आता दुसरं समीकरण थोडंसं वेगळं आहे. दुसरं समीकरण मी खाली लिहितो. 2x वजा y बरोबर या ठिकाणी 9 दिलेले आहे. आपण या ठिकाणी काय करू, वजा y मी जशाच तसेच ठेवतो. 9 जशाच तसे, इकडचे अधिक 2x इकडच्या बाजूला नेऊन किंवा उजव्या बाजूला नेऊन आपण या ठिकाणी -2x करू. आणि हे वायचं असलं मायनस चिन्ह आपण काय करूयात, दुसऱ्या बाजूला नेऊन 9 ला मायनस करू आणि वजा 2 ला आपण प्लस करूयात. आता मी या ठिकाणी x च्या किमती ठेवतो. सुरुवातीला जसं की मी या ठिकाणी x ची किंमत ठेवतो, उदाहरणार्थ 2. तुम्ही कोणती किंमत ठेवू शकता, म्हणजे वजा 9 अधिक 2 x ची किंमत 2, म्हणजे 2 गुणिले 2 4 उत्तर येईल. यांची जर वजाबाकी केली तर निश्चित या ठिकाणी वजा 5 उत्तर आपल्याला मिळेल. आता मी या ठिकाणी 3 किंमत ठेवतो, म्हणजेच आपल्याला 3 किंमत ठेवल्यास वजा 9 अधिक 3 दुने 6 उत्तर येईल आणि दोघांची वजाबाकी केल्यास या ठिकाणी वजा 3 उत्तर आपल्याला मिळेल. आता मी या ठिकाणी 4 x ची किंमत ठेवतो, म्हणजेच वजा 9 अधिक आपण x ची किंमत या ठिकाणी 4 ठेवल्यामुळे 4 दुने 8
म्हणजे या ठिकाणी 8 येतील आणि -9 अधिक 8 जर केलं तर आपण -1 हे उत्तर या ठिकाणी मिळेल. म्हणजेच 2 - 5 त्याच्यानंतर 3 - 3 आणि 4 - 1 या किमती आपल्याला या ठिकाणी मिळतील. आता आपण या दिलेल्या समीकरणाचे आलेख काढू. दिलेल्या बिंदूचे आपण आलेख काढूया. आता पहिला निर्देशक बिंदू घेतलेला आपण या ठिकाणी 0 0 म्हणजे निश्चितच आरंभ बिंदू आपण ज्याला म्हणतो तो बिंदू या ठिकाणी आपल्याला मिळेल. दुसरा बिंदू आहे 1 आणि ऋण 1. आता x अक्षावरचे धन 1 आणि y अक्षावरचा आपल्याला ऋण 1 या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे निश्चित तो खाली बिंदू येईल. त्यानंतर 2 ऋण 2 म्हणजे या ठिकाणी तो बिंदू आपल्याला मिळेल. आता या बिंदूचे आपण आलेख काढून घेऊ किंवा रेषा काढून घेऊ. या बिंदूची जी रेषा आहे ती बघा अशा पद्धतीने आपल्याला मिळेल किंवा ती आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने रेषा काढली. मी दोन्ही बाजूने ती रेषा वाढून घेतो ज्यामुळे आपल्याला ती रेषाचे छेदनबिंदू मिळवण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे. याच पद्धतीने आपण आता पुढचा बिंदू या ठिकाणी घेणार आहोत. बघा या ठिकाणी 2 - 5 म्हणजे x अक्षावरचे 2 y अक्षावरचे -5 म्हणजे निश्चितच तो बिंदू आपल्याला खालच्या दिशेने या ठिकाणी मिळेल. त्यानंतर 3 - 3 म्हणजे ऑलरेडी आपल्याला या बिंदूचा छेदनबिंदू या ठिकाणी मिळाला. त्यानंतर 4 - 1 म्हणजेच या ठिकाणी तो बिंदू आपल्याला मिळेल. आता या बिंदूला जोडणारी आपण रेषा 1 काढून घेऊया. बघा या तिन्ही बिंदूला जोडणारी रेषा आपण काढू. इथून तुम्ही या ठिकाणी ती रेषा काढू शकता किंवा वरच्या दिशेला थोडी वाढून घेऊ. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रेषा काढल्याच्या नंतर त्या रेषेवरती समीकरण या ठिकाणी लिहायचे ज्यामुळे समजत आपल्याला की कोणत्या समीकरणाची कोणती रेषा आहे. आणि या ठिकाणी छेदलेले जे बिंदू आहेत याचे आपण जर निर्देशक पाहिले तर 3 आणि -3 या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल. आता 3 आणि -3 आपण जर दोन्ही समीकरणात ठेवलं तर निश्चितच आपल्याला त्या समीकरणाच्या असलेल्या उजव्या बाजूच्या किमती या ठिकाणी मिळतील. आपण या ठिकाणी उकल त्याची लिहिणार आहोत. उकल आहे x आणि y. याचं उत्तर मिळेल आपल्याला 3 - 3. उकल लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला आलेख पेज वरती ज्या बाजूला जे आपल्याला व्हाईट पेज असते किंवा कोरं पेज असतं त्या ठिकाणी तुम्ही त्याची किंमत ठेवू शकता. चला तर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी थोडं समीकरण वेगळं आहे. बघा थोडं या ठिकाणी समीकरणाला मी खाली लिहून घेतो. 3x - y बरोबर 2. मग वजा y मी जशाच तसंच ठेवतो अगोदरच्या प्रमाणे. 2 जशाच तसे. हे 3x बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूने नेऊन -3x करूयात. परत आपण y ला प्लस करू आणि 2 ला आपल्याला वजा करावं लागेल आणि -3 ला आपल्याला ठिकाणी प्लस करावं लागेल. आता या ठिकाणी आपण x च्या किमती ठेवू. उदाहरणार्थ मी x ची किंमत सुरुवातीला या ठिकाणी 0 घेतो ज्यामुळे आपल्याला 3x या ठिकाणी 0 येतील आणि राहतील फक्त -2 म्हणजे या ठिकाणी पहिली किंमत आपल्याला मिळेल -2. आता मी x ची किंमत 1 ठेवतो म्हणजे आता नवीन उत्तर काय येईल बघा. तर 2 अधिक आपण x ची किंमत 1 ठेवल्यामुळं 3 1 3 असं उत्तर येईल आणि 3 मधून आपण हे 2 वजा केल्यास आपल्याला परत 1 उत्तर मिळेल. आता मी x ची किंमत या ठिकाणी 2 ठेवतो ज्यामुळे नवीन किंमत काय मिळेल बघा. तर 2 अधिक आपण x ची किंमत 2 ठेवल्यामुळे 3 दुणे 6 होतील आणि 6 वजा 2 केल्यास या ठिकाणी उत्तर मिळेल 4. म्हणजे त्या ठिकाणी 0 - 2 1 1 आणि 2 4 अशा उकली या ठिकाणी मिळतील. याचा आपण आलेख नंतर काढू. अगोदर आपण पुढचं समीकरण या ठिकाणी सोडून घेऊ. आता पुढच्या समीकरणाचं जर आपण बघितलं तर 2x - y बरोबर 3. अगोदरच्या प्रमाणे वजा y मी जशाच तसंच ठेवतो. हे 3 जशाच तसेच 2x या बाजूने मी -2x करतो. परत y च्या आपण मायनस चिन्ह कॅन्सल करण्यासाठी या बाजूला -3 आणि -2 ला आपण धन करूया. आता परत x च्या किमती आपण ठेवू. मी या ठिकाणी सुरुवातीला x ची किंमत 0 ठेवतो म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले 0 केल्या 0 उत्तर येईल म्हणजे राहतील -3 जशाच तसे. त्यानंतर आपण x ची किंमत या ठिकाणी 1 ठेवू म्हणजे या ठिकाणी -3 अधिक 2 1 2. आता 3 - 2 केल्यास या ठिकाणी मोठी संख्या 3 असल्यामुळे -1 उत्तर येईल. त्यानंतर पुढची किंमत ठेवतो मी या ठिकाणी 2
म्हणजे या ठिकाणी -3 अधिक b दुने 4, म्हणजे या ठिकाणी काय उत्तर मिळेल आपल्याला, तर 4 आणि 3 - 4 केल्यास उत्तर आपल्याला या ठिकाणी 1 मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही 0 - 3, त्यानंतर 1 - 1 आणि 2 1 अशा उकली आपल्याला या ठिकाणी मिळतील. आता आपण या मिळालेल्या उकली आपल्या आलेखवरती स्थापन करूया. त्यासाठी सुरुवातीला आपण पहिला बिंदू घेऊया. पहिला निर्देशक आपला 0 - 2, म्हणजेच x अक्षावरचे 0 घ्यायचे आणि y अक्षावरचे -2, म्हणजे आपल्याला y अक्षावरती 2 वरती तो बिंदू मिळेल, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर 1 1 x अक्षावरचा 1 y अक्षावरचा 1, म्हणजे या ठिकाणी तो बिंदू मिळेल. त्यानंतर 2 आणि 4 x अक्षावरचे 2 y अक्षावरचे 4, म्हणजे आता हे तिन्ही बिंदू जर एक रेषीय नसतील तर आपलं कुठंतरी चुकलंय असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता हे तिन्ही बिंदू आपल्याला एक रेषीय दिसतात, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहे. ठीक आहे, आता आपण यांना जोडून घेऊया आणि ही रेषा दोन्ही बाजूला मात्र सारख्याच प्रमाणामध्ये वाढून घ्यायची. बघा या ठिकाणी चला ठीक आहे. बघा आपण आलेख रेषा या ठिकाणी काढलेली आहे. त्यानंतर आपण पुढची रेषा काढूयात. पुढचा बिंदू आपण स्थापन करू. पुढच्या बिंदूचा निर्देशक आहे बघा 0 - 3, म्हणजे x अक्षावरचा 0 y अक्षावरचे -3, y अक्षावरचे -3, म्हणजे आपल्याला या ठिकाणी खाली ते बिंदू या ठिकाणी मिळेल. त्यानंतर पुढे बघा 1 - 1 x अक्षावरचा 1 y अक्षावरचा -1, म्हणजे या ठिकाणी ती रेषा असेल. त्यानंतर 2 आणि 1, म्हणजे x अक्षावरचे 2 y अक्षावरचा 1, तिन्ही बिंदू आपल्याला एक रेषीय दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ आपली रेषा बरोबर आहे किंवा आपले निर्देशक बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि आपण आता ही रेषा या ठिकाणी जोडून घेऊ. मग या ठिकाणी जोडल्याच्या नंतर ती रेषा आपल्याला या ठिकाणी कुठे छेदलेली दिसते ते तुम्ही बघू शकता. तर कुठे छेदलेले आहे बरं, तर या ठिकाणी आपल्याला त्याचे छेदन बिंदूचे जे निर्देशक आहेत ते निर्देशक या ठिकाणी मिळतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आता x निर्देशक जो आहे तो आहे आपला -2 आणि y निर्देशक आहे -5. अशा पद्धतीने बघा -2 आणि -1 आणि -5 हे निर्देशक आपल्या ठिकाणी मिळतील, कारण या ठिकाणी दोन निर्देशक किंवा या ठिकाणी छेदनबिंदू आपल्याला मिळतात. -1 आणि -5 ही मिळालेली किंमत तुम्ही या ठिकाणी समीकरण ठेवून देखील उत्तर आपलं बरोबर आहे की नाही ते पडताळून बघू शकता. बघा या ठिकाणी x ची किंमत आपण -1 ठेवली, म्हणजे -1 गुणिले जर 3 केलं तर -3 उत्तर येईल. वजा y ची किंमत -5 आहे, म्हणजे या ठिकाणी आपण जर याला सॉल्व्ह केलं तर मायनस मायनस प्लस होतील आणि 5 मधून 3 गेले त्या ठिकाणी 2 उत्तर मिळेल, जे की आपल्या समीकरणामध्ये उजव्या बाजूला आहे. म्हणजे या ठिकाणी आपली जी उकल आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे कोणती, तर -1 आणि -5. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा चौथा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा, ज्यामुळे मला त्या ठिकाणी दुरुस्ती करता येईल. तर बघूयात आपण पुढचा या ठिकाणी समीकरण. आता या ठिकाणी दिलेलं समीकरण थोडंसं वेगळं, म्हणजे यापेक्षा थोडं आपण हाय लेवलचं आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो, कारण थोडेसे खरोखर वेगळे समीकरण आहेत. आता याला सॉल्व्ह कसं करायचं ते आपण बघू. तर सुरुवातीला 3x - 4y बरोबर -7 मी समीकरण जशास तसे लिहून घेतो. आता मी या ठिकाणी 3x जशास तसेच ठेवतो. दुसऱ्या बाजूला असलेले -7 आणि हे -4 मी या बाजूला नेऊन +4 करतो. ठीक आहे, आता या बाजूला आपण फक्त x ठेवूयात आणि उत्तर मिळेल आपल्याला -7 अधिक 4y भागिले 3. कारण गुणाकार 3 मी या ठिकाणी भागाकारात ठेवतो, म्हणजे आपल्याला x ची या ठिकाणी किंमत तयार झालेली दिसेल. -7 अधिक 4y भागिले 3. ठीक आहे, आता आपण काय करू, तर या ठिकाणी अशा किमती ठेवायच्या की जे ना वरती आता जर बघितलं तर -7 अधिक 4y आहे आणि खाली भागिले 3 आहे.
म्हणजे वरती येणारी किंमत जर 3 ने भागणारी असेल तर आपल्याला ते सोडवायला सोपं जाईल. त्यासाठी आपण काय करू, तर मी समजा उदाहरणार्थ y ची किंमत या ठिकाणी 1 ठेवतो. मग y ची किंमत जर मी 1 ठेवली तर -7 जशाच तसे राहतील आणि हे 4 1 4 म्हणजे y ची किंमत 4 ठेवल्या 1 ठेवल्यामुळे 4 1 4 येतील आणि छेदामध्ये 3 छेदामध्ये येतील 3. ठीक आहे. आता जर पाहिलं तर आपण या ठिकाणी 7 मधून 4 वजा करावे लागतील म्हणजे उत्तर येईल -3. -3 भागिले 3 केल्यास उत्तर या ठिकाणी मिळेल 1. बरोबर, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1 उत्तर मिळेल. आता पहिली किंमत ठेवली आपण, कशी ठेवली ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता दुसरी किंमत ज्यावेळेस आपण 1 ची ठेवू त्यावेळेस अतिशय सोपं आहे. जी छेदामध्ये आपली संख्या आलेली ती या दिलेल्या संख्येमध्ये प्लस करायची. म्हणजेच 1 अधिक 3 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी 4 उत्तर मिळेल. म्हणजे आपण पुढची किंमत ठेवणार आहोत 4. आता नवीन किंमत काय मिळेल बघा, तर -7 जशाच तसे अधिक बघा 4 चौक 16 होतील. ठीक आहे. आणि 16 भागिले आपण छेदामध्ये 3 जशाच तसे ठेवू. आता 16 मधून आपण 4 वजा केले तर 16 मधून आपण 7 वजा केले तर 9 उत्तर मिळेल आणि 9 भागिले 3 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल 3. म्हणजे या ठिकाणी द्यावं लागते तुम्हाला 3. ठीक आहे. पुढची किंमत बघा या ठिकाणी. आता पुढची किंमत मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये परत 3 मिळवायचे म्हणजे आपण पुढची किंमत 7 ठेवू. म्हणजेच या ठिकाणी -7 अधिक 7 चौक 28 आपण 28 या ठिकाणी ठेवू आणि भागिले 3. आता 28 मधून जर 7 वजा केले आपण तर या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला 21. 21 भागिले आपण 3 केलं तर उत्तर मिळेल या ठिकाणी 7. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पहिले निर्देशक मिळालेले आहेत. थोडस वेगळं किंवा दिलेल्या समीकरणापेक्षा थोडासा बदल असलेले समीकरण आहे, परंतु अवघड नाही. या ठिकाणी तुम्हाला किमती लक्षात घ्यायच्या आहेत. जर समजलं नसेल तर व्हिडिओ परत परत बघा, ज्यामुळे तुम्हाला हे तुमची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतील. ठीक आहे. तर आता मी या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी याला रफ करून घेतो, ज्यामुळे आपल्याला काय करता येईल पुढचा समीकरण या ठिकाणी सोडवता येईल. ठीक आहे. मी याला सॉल्व्ह करून घेऊ. सारणी आपली तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे बोलू. आता दुसरं समीकरण काय दिलं आपल्या या ठिकाणी, तर त्याच पद्धतीने याला पण आपल्याला सॉल्व्ह करायचं. 5x - 2y बरोबर 0. मग या ठिकाणी 5x मी जशाच तसंच ठेवतो. हे 2y या बाजूला नेऊन +2y करू. आता x बरोबर 2y भागिले या ठिकाणी आपल्याला 5 करावे लागतील. ओके. आता 2y भागिले 5. आता निश्चितच या ठिकाणी जी आपली पहिली किंमत आहे ती या ठिकाणी असायला पाहिजे ज्यामुळे आपल्याला 5 ने भाग जाईल, आहे का नाही. मग y ची किंमत मी या ठिकाणी सुरुवातीला घेतो 0. म्हणजेच या ठिकाणी काय येईल बरं, 2 गुणिले 0 भागिले 5 याचं उत्तर येईल 0. 2 गुणिले 0 0 0 भागिले 5 0. म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला 0. आता दुसरी किंमत मी तुम्हाला सांगितलं जी छेदामध्ये संख्या आहे का तिच्या फरकाने पुढची संख्या घ्यायची. म्हणजे y ची दुसरी किंमत घेऊन या ठिकाणी 5. म्हणजे 5 दुने किती होतील बरं या ठिकाणी 10. 10 भागिले जर आपण 5 केलं तर उत्तर किती येईल या ठिकाणी 2. म्हणजे त्या ठिकाणी मी 2 घेतो. आता पुढची किंमत या ठिकाणी 5 मध्ये पुन्हा 5 टाकून तुम्ही 10 घेऊ शकता किंवा 0 मधून 5 वजा करून तुम्ही -5 देखील लिहू शकता. मी 10 लिहिली तर आपला आलेख खूप मोठा होईल, म्हणजे त्या मी 10 लिहिलेले नाहीयेत म्हणून मी या ठिकाणी काय करतो -5 घेतो. -5 घेतल्यास या ठिकाणी 5 दुने 10 येतील, -5 -10 आणि -10 ला 5 ने भाग दिल्यास -2 उत्तर या ठिकाणी मिळेल. म्हणजे या ठिकाणी येईल -2. अशा प्रकारे 0 0 2 5 आणि -2 -5 असे आपल्याला निर्देशक मिळालेले आहेत. आता आपण याचे आलेख काढून घेऊ. ठीक आहे. आता आलेख काढण्यासाठी परत या ठिकाणी बघा पहिला निर्देशक कोणता आहे आपला, तर पहिला निर्देश आहे आपला 1 1 म्हणजे x अक्षावरचा 1 y अक्षावरचा 1 दोन्ही धन आहेत. दुसरा आहे 3 4 x अक्षावरचा 1 y अक्षा 3 y अक्षावरचे 4 3 4 आणि दुसरा आहे 7 7 x अक्षावरचे 7 y अक्षावरचे 7. आता हे तिन्ही बिंदू आपण जोडून घेऊ. अगोदर आपण यांची एक रेषा काढून घेऊ. बघा या ठिकाणी कुठेतरी चुकलंय का आपलं, काय 3 4 7 7 ठीक आहे. कुठे चुकलं 3 7. ओके.
3 7 3 आणि 4 x अक्षावरचे 3 y अक्षावरचे 4 बर 7 7 1 1 चला ठीक आहे अगोदर आपण दुसरा आलेख काढू म्हणजे निश्चित आपल्या लक्षात येऊन जाईल की नेमकं आपलं कुठं चुकलं बघा दुसऱ्या बिंदूचे आपण निर्देशक बघा या ठिकाणी 0 0 0 0 या ठिकाणी दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला त्यानंतर दुसरा आहे बघा या ठिकाणी 2 5 x अक्षावरचे 2 y अक्षावरचे 5 आणि तिसरा आहे 2 वजा 5 वजा 2 वजा 5 वजा 2 वजा 5 वजा 2 वजा 5 ठीक आहे आपण याची एक रेषा अगोदर काढून घेऊ ठीक आहे बघा याची रेषा काढू म्हणजे निश्चितच या दोन्ही ज्या रेषा आहेत आपल्याला या ठिकाणी 0 या ठिकाणी छेदलेल्या दिसतात ठीक आहे हा तर याचा जो निर्देशक आहे आपला 1 1 तो या ठिकाणी 1 ऋण 1 असा पाहिजे होता ऋण 1 आणि धन 1 असा पाहिजे होता म्हणजे तो खालच्या बाजूला आपला या ठिकाणी निर्देशक असेल म्हणजे x ऋण 1 असायला पाहिजे होता आणि जो आपला याचा निर्देशक आहे कोणता या रेषेचा ऋण 1 आणि 1 बघा या ठिकाणी आपली दुरुस्ती करायची आपली कुठं चुकलं आपलं बघा तर आपला जो हा निर्देशक आहे हा इथे असायला हवा होता ठीक आहे म्हणजे या ठिकाणी असलेला हा जो आहे तुमचा हा निर्देशक आपण पुसू आणि ही जी रेषा आहे ती रेषा आपल्याला अशा पद्धतीने काढावी लागेल बघा ही रेषा जी आहे ती आपल्याला या पद्धतीने घ्यावी लागेल म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल बघा या ठिकाणी आता उत्तर काय असेल आपलं तर तुम्हाला छेदनबिंदू दिसेल छेदनबिंदू या ठिकाणी आलेला आहे म्हणजे याचं उत्तर असेल आपलं x निर्देशक 1 आणि y निर्देशक असेल 2.5 2.5 इथं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही 1 आणि 2.5 बघा या ठिकाणी समीकरणामध्ये किमती ठेवून बघा आपलं उत्तर बरोबर येते की नाही तुमच्या लक्षात येईल याची उत्तर तुम्ही लिहू शकता x आणि y ची 1 आणि 2.5 ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया आपण शेवटचा प्रश्न याच पद्धतीचा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की आपण 5 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहे आणि 6वा प्रश्न तुम्ही या ठिकाणी मला सोडून दाखवायचा आहे त्याचं उत्तर आलं की नाही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं अशा पद्धतीने आपण आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण कसं सोडवतात याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं याचा अभ्यास आपण करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील चॅनल शेअर करायला विसरू नका आज आपण इथे थांबू पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओ